नमस्कार. जय आरसीएम. आज जे आपल्यामध्ये एक प्रोडक्ट आलेला आहे, आरसीएमचं नवीन प्रोडक्ट आलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून सतत कार्य करत आहे आणि याच्यावर खूप मोठं काम चालू आहे. याचं नाव आहे जलसंचय. आणि हे काय काम करते, तर हे काम करते ज्यावेळेस आपण शेत तयार करतो ना, त्यावेळेस टाकण्याचं प्रोडक्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची, पाऊस आल्यानंतर पेरणी करतो, पण शेत तयार करायच्या वेळेस आपल्याला हे जमिनीत मिक्स झालं पाहिजे, या पद्धतीने याचा यूज केला जाते. आणि हे प्रोडक्ट काय करतं, ते ज्यावेळेस आपण जमीन तयार करतो त्यावेळेस जर टाकलं गेलं तर ज्यावेळेस पाऊस येते, तर पावसाचा जो पाणी जास्त होते, त्या पाण्याच्या निचरा करण्याचं याचं प्रमाण जमिनीचं आपल्या वाढवते. आणि पाणी निचरा करण्याचं प्रमाण आपल्या जमिनीचं वाढते. दुसरी गोष्ट काय होते, ज्यावेळेस आपल्या पिकाला पाऊस कमी पडल्यामुळे ताण होते, म्हणजे ताण बसते. ज्यावेळेस पावसातलं अंतर लांबते ना, जर 15 दिवस आपल्या शेतात पाऊस गेल्यानंतर सुद्धा ओलावा टिकत असेल आणि 15 दिवसाच्या नंतर जर आपला ओलावा कमी होत असेल, तर तिथे हे प्रोडक्ट काम करणं सुरू करते. आणि ते ओलावा तुमचा 21 दिवसापर्यंत किंवा 25 दिवसापर्यंत पुरवण्यास हे मदत करते. म्हणजे तुम्हाला इथं काय फरक पडू राहिला, तर ज्यावेळेस पाऊस जास्त झाला त्यावेळेस पाण्याची निचरा केली, आणि ज्यावेळेस पाऊस कमी आला आणि पाणी तुमच्या पिकाला हवं असते त्यावेळेस त्याला पाणी पुरवण्याचं काम केलं. म्हणजे तुमच्या जमिनीला वापसा पद्धतीने हे पाणी पुरवण्याचं काम करते आणि खूप बेस्ट रिझल्ट आहेत. याच्यापासून काय फरक पडते, तर ज्यावेळेस आपली जमीन याच्यामुळे भुसभुशीत होते त्यावेळेस आपल्या पिकाच्या मुळापर्यंत ऑक्सिजन सुद्धा त्याच प्रमाणात जाते आणि सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडते. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्या आहेत त्याची संख्या वाढते, त्याची झपाट्यानं वाढ होते आणि त्याच्याचपासून आपल्या झाडात सुद्धा एक डेव्हलप होते. आणि झाड डेव्हलप झाल्यामुळे पिकाच्या पानामध्ये हरित लवक वाढते, क्लोरोफिलचं प्रमाण वाढते आणि आपल्या झाडाचं डेव्हलपमेंट वाढून राहिलं. आणि याचे स्वतःचे काही न्यूट्रिशन आहे, ते न्यूट्रिशन सुद्धा तुमच्या पिकाला भेटतात. म्हणजे इथं आपली बचत काय झाली, पाणी निचरा करून राहिलं, ज्यावेळेस पाणी कमी पडते त्यावेळेस पाणी सुद्धा पुरवते. दुसरी गोष्ट, जे शेतातून आपल्या पाणी वाहून जाते त्याच पाण्याच्या माध्यमातून आपल्या शेतातील खते, न्यूट्रिशन हे सुद्धा वाहून जातात. तर त्याचा सुद्धा पाणी शोषून घेतल्यामुळे बचत करते. म्हणजे तुमच्या शेतातून वाहून जाणारे न्यूट्रिशन सुद्धा इथं वाचतात. आणि आता याचा आपण एक डेमो बघू आणि त्या डेमोच्या माध्यमातून समजून घेऊ की हे कसं काम करते. तर चला तयार राहा, म्हणजे आपल्याला समजेल. आता बघा, या बॉक्समध्ये आपण माती घेतलेली आहे आणि दोन्ही ग्लासमध्ये आहे ना, आपण माती सारख्या प्रमाणात टाकून घेऊ. जवळपास दोन्ही ग्लासमध्ये आपण सारख्या प्रमाणात माती घेऊ. यात थोडी कमी आहे. दोन्ही याच्यात आता हे सारखी माती आपण टाकलेली आहे. आता काय करू आपण, तर आपण इथं एका याच्यात जलसंचय टाकू. आता हे जलसंचय आपण यात घेतलं आणि हे काय आहे, ते जेव्हा आपण शेत तयार करतो त्यावेळेस टाकायचं प्रोडक्ट आहे. म्हणजे मातीत मिक्स झालं पाहिजे म्हणून याला थोडं मिक्स करून घेऊ. आणि आता काय केलं, आपण हे मिक्स करून घेतलं आणि यात समप्रमाणात दोन्ही ग्लासमध्ये आपण सारख्या प्रमाणात पाणी टाकू. तर आता आपण 1 कप पाणी इथं भरून घेतलं आणि 1 कप पाणी या ग्लासमध्ये आपण आता टाकलं. तेवढंच पाणी आपण या ग्लासमध्ये टाकू ज्यात आपण जलसंचय वापरलेलं नाही. यात सुद्धा आपण टाकलं. आता काय होते, हे पाणी खाली जायला आणि मातीला मिक्स करायला थोडा वेळ लागेल, म्हणून आपण वेळ न घालवता यात दोन्ही ग्लासमध्ये आपण चमच्याच्या मदतीने याला मिक्स करून घेऊ. आता ज्यात आपण जलसंचय टाकलं तो ग्लास आहे. आणि ज्यात आपण जलसंचय वापरलेला नाही तो ग्लास आहे. तर यात काय झालं, तर आपण पाहून राहिलो की हे पूर्ण पाणी मिक्स झाल्यानंतर यात पाणी खूप सारं बाकी आहे. आणि ह्यात ज्याच्यात आपण जलसंचय टाकलं या मातीनं पूर्ण पाणी ओढून घेतलेलं आहे. आणि ओढल्यामुळे काय झालं, या जमिनीची पाणी निचरा करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ही माती सुद्धा भुसभुशीत झालेली आहे. आपण इथं बघू शकता, ज्यात जलसंचय टाकलेलं नाही तो ग्लास आहे आणि ज्यात जलसंचय टाकलं तो ग्लास आहे. हा आपलं नारळ इथे करून आहे, यातलं पाणी बाहेर येत आहे आणि यातलं पाणी सुद्धा बाहेर येत नाही. म्हणजे हा रिझल्ट आहे. आणि या प्रोडक्टमुळे खूप सारे फायदे होतात. आपल्या पिकाची वाढ सुद्धा झपाट्यानं होते. दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीत पाण्याचा निचरा करण्याचं प्रमाण सुद्धा वाढते. तिसरी गोष्ट, आपल्या शेतातून जे न्यूट्रिशन पाण्याच्या मदतीने वाहून जातात, जो पाऊस जास्त होते तेवढंच पाणी ज्यावेळेस आपल्या शेतात शिल्लक राहते ते न्यूट्रिशन सुद्धा आपल्या शेतात शिल्लक राहतात. तर खूप सारे या प्रोडक्टचे फायदे आहेत. जर तुम्हाला हे प्रोडक्ट यूज करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट साधू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे
9657999100. माझं नाव आहे निलेश रमेश तेल्लारकर, राहणार अकोलखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. धन्यवाद. जय आरसीएम.